16 जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ती उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहे. याबाबत राजकीय पक्ष, पोलीस प्रशासन, पूर्ण वेगवेगळे नोडल ऑफिसर्स यांच्या सर्वांच्या बैठका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जे वेगवेगळे अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स लागलेले आहेत त्याची काढण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. कोणशीला वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची जे काही हस्ते उद्घाटन झालेले आहेत ते झाकलेले आहेत, जेणेकरून मतदारांवर प्रभाव पडणार नाही याची दक्षता निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने घेतलेली आहे. सर, ज्या वेळेला मतदान सक्तीचं होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल. त्या अनुषंगाने यापूर्वी सुद्धा तुम्ही जनजागृती मोहीम राबवलेली आहे. तर ह्या इलेक्शनमध्ये मतदानाचा म्हणजे वाढ होईल का? सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचं आहे. कारण योग्य आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या लोकल बॉडीमध्ये गेले पाहिजे, सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावं, मतदान करावं याबाबत प्रशासनाकडून योग्य तो दक्षता घेण्यात येईल.